हिंगोली जिल्हा हद्दीतील अवैध धंद्यांचा शोध घेऊन समूळ उच्चाटन करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर नीलाभ रोहन हे वारंवार सूचना देत असून त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस स्टेशनचे पथक वेळोवेळी कारवाई करीत आहे। दिनांक 6 मार्च 2026 रोजी पोलीस स्टेशन बाळापूर हद्दीत डोंगरकडा फाटा येथे सखाराम अडकिरी यांच्या शेतातील आखाड्यावर झन्नामन्ना नावाचा जुगार चालू आहे अशी गोपनीय माहिती मिळाली। स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन पथकाने छापा मारला असता सदर ठिकाणी राजेश गेंदुलाल जयस्वाल वय 58 वर्ष राहणार डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली, देवानंद प्रभू सरोदे वय 54 वर्ष राहणार डोंगरकडा तालुका कळमनुरी, दुर्गादास बापूराव अडकिने वय 52 वर्ष राहणार डोंगरकडा तालुका कळमनुरी, किसन तुकाराम गावंडे वय 72 वर्ष राहणार डोंगरकडा तालुका कळमनुरी, शिवलाल किसन राठोड वय 60 वर्ष राहणार वरुड तांडा तालुका कळमनुरी, बालाजी भीमराव गावंडे वय 34 वर्ष राहणार डोंगरकडा तालुका कळमनुरी, दिलीप माधवराव कुरुंदकर वय 45 वर्ष राहणार वरुडतांडा तालुका कळमनुरी, सूरज खुबा पवार वय 40 वर्ष राहणार झुंझुनवाडी तालुका कळमनुरी, मधुकर रामराव गावंडे वय 60 वर्ष राहणार डोंगरकडा तालुका कळमनुरी, प्रकाश खिरू राठोड वय 57 वर्ष राहणार भाटेगाव तालुका कळमनुरी, मोहन कचरू राठोड वय 39 वर्ष राहणार भाटेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली हे अवैधरित्या जुगार खेळताना दिसून आल्याने त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम 9 मोबाईल, 3 मोटरसायकल असा 2,53,000चा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन बाळापूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरची कारवाई श्री नीलाभ रोहन पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री कमलेश मीना अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री मोहन भोसले पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री विष्णुकांत गुट्टे पोलीस निरीक्षक बाळापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशाम घेवारे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, अंमलदार नागरगोजे, पोलीस अंमलदार जाधव हरिभाऊ गुंजकर, आकाश टापरे, साईनाथ कंटे, नरेंद्र साळवे, ज्ञानेश्वर गोळे यांच्या पथकाने केली आहे।